समर्थ. श्री स्वामी समर्थ. उद्या रमा एकादशी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. असे मानले जाते की त्यामुळे पुण्यपूर्ण परिणाम प्राप्त होतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशीचे व्रत केले जाते. ही एकादशी दिवाळीच्या आधी येते, म्हणजेच उद्या 28 ऑक्टोबर 2024 रोजी रमा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. या एकादशीला रंभा एकादशी असेही म्हणतात. रमा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करून व्रत केल्यास वैकुंठ धामाची प्राप्ती होते आणि व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. लक्ष्मीनारायणांच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. पौराणिक कथा. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला रमा एकादशीबद्दल सांगितले होते की या एकादशीला खऱ्या भक्तांनी व्रत केल्यास वाजपेयी यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. जाणून घेऊया रमा एकादशीची शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, साहित्य यादी, पारायणाची वेळ म्हणजे उपास सोडण्याची वेळ आणि उपासाचे नेम या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच समजेल. श्री स्वामी समर्थ. रमा एकादशीची तिथी 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 5:23 सुरू होईल. ती 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:51 पर्यंत आहे. 28 ऑक्टोबर 2024 रोजीच रमा एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी वसुबारस आणि गुरुद्वादशी सुद्धा असणार आहे. पारण्याची वेळ म्हणजे उपास सोडण्याची वेळ 29 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे द्वादशी तिथीला सकाळी 6:30 ते 8:30 पर्यंत पारणा करता येईल. याच वेळेमध्ये आपण थोडंसं काहीतरी खाऊन उपास सोडला तरी चालतो. पूजा साहित्याची यादी. लक्ष्मीनारायणांची मूर्ती किंवा फोटो, पिवळी फुले, नारळ, सुपारी, फळे, धूप, तूप, पंचामृत, अक्षदा, तुळशीदल. अक्षदा ह्या अखंड असाव्यात. चंदनी असो. सर्व पूजा साहित्य भगवान विष्णूंच्या पूजेसाठी लागेल. पूजेची पद्धत. एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. वस्त्रे जर कोरी असतील तर अतिउत्तम. भगवान विष्णूंचे ध्यान करा आणि शक्य असल्यास उपास ठेवावा. घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर लक्ष्मीनारायणांच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. भगवान विष्णूंची यथायोग्य पूजा करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले खूप आवडतात, म्हणून पिवळी फुले, फळे आणि तुळशीची पाने नक्की अर्पण करा. त्यांना अन्न अर्पण करा. भगवान विष्णूंच्या नावांचा जप करा. त्यानंतर त्यांची आरती करावी. शेवटी माफी. जर आपल्या पूजेमध्ये काही चुकी झाली असेल अनावधाने, तर आपण कोणत्याही पूजेच्या शेवटी माफी मागून पूजा संपवावी. एकादशी व्रताचे नेम. एकादशी व्रत सुरू केल्यानंतर मध्यभागी तोडू नये. म्हणजेच जेव्हा आपण एकादशी व्रत करतो तेव्हा दुपारी व्रत सोडू नये किंवा रात्री जेवण करू नये. दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडावे. रमा एकादशीच्या दिवशी उपास करणाऱ्यांनी अपशब्द वापरू नयेत. एकादशी व्रतामध्ये तांदळाचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे वराईचा भातसुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही आणि उपास सोडताना सुद्धा भात खायचा नाही. फळ किंवा सात्विक अन्न खावे. एकादशीच्या व्रतामध्ये कोबी, पालक आणि सलगम यांचे सेवन करू नये. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी घर झाडू नये. इतरांकडून आपल्या घरातील जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून झाडू मारून घ्यावा. तसेच एकादशी व्रताच्या दिवशी केस कापणे टाळावे. पुण्यदायिनी म्हणजे रमा एकादशी. पुण्यदायिनी रमा एकादशीची कथा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. कार्तिक कृष्ण एकादशीची ही कथा म्हणजे धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागला, हे देवा कृष्ण, कार्तिक कृष्ण एकादशीचे नाव काय आहे, त्यांची पद्धत काय आहे, असे केल्याने काय परिणाम होतात, तर कृपया सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव राम आहे. तो मोठ्या पापांचा नाश करणारा आहे. मी तुम्हाला त्याचे महत्त्व सांगतो. श्रीकृष्णाने पुढील कथा सांगितलेली आहे. हे विराजा, प्राचीन काळी मोचो कुंद
नावाचा राजा होता. ते इंद्रांचे मित्र होते आणि यम, कुबेर, वरुण आणि भीष्म हे त्यांचे मित्र, विभीषण हे त्यांचे मित्र होते. हा राजा अत्यंत धार्मिक, विष्णूंचा भक्त आणि न्यायाने राज्य करणारा होता. त्या राजाला चंद्रभागा नावाची मुलगी होती. त्या मुलीचा विवाह चंद्रसेनांचा मुलगा शोभन यांच्याशी झाला होता. एकदा शोभन सासऱ्यांच्या घरी आला. त्या दिवसात पुण्यदायिनी म्हणजेच रमा एकादशी ही लवकरच येणार होती. जेव्हा उपासाचा दिवस जवळ आला तेव्हा चंद्रभागेच्या मनात एक खोल विचार आला की माझा नवरा खूप अशक्त आहे आणि माझ्या वडिलांची आज्ञा खूप कठोर आहे. दशमीला राजाने ढोल वाजवून संपूर्ण राज्यात घोषणा केली की एकादशीला अन्न खाऊ नये. ढोलकीची घोषणा ऐकताच शोभन अत्यंत चिंतेत पडला आणि पत्नीला म्हणाला, आता मी काय करू? मी कोणत्याही प्रकारे भूक सहन करू शकणार नाही. कृपया मला असा उपाय सांगा की ज्याने माझा जीव वाचेल, नाही तर माझा जीव नक्कीच जाईल. चंद्रभागा म्हणू लागले, हे परमेश्वरा, माझ्या वडिलांच्या काळात एकादशीला कोणीही अन्न खात नाही. हत्ती, घोडा, उंट, मांजर, गाय इत्यादी ही गवत, अन्न, पाणी काहीही ग्रहण करू शकत नाहीत. मग मानवाला काय म्हणावे? तुम्हाला जेवायचे असेल तर दुसऱ्या ठिकाणी जा, कारण इथे राहायचे असेल तर उपवास नक्कीच करावा लागेल. हे ऐकून शोभन म्हणू लागला, मी उपवास नक्की ठेवेन. माझ्या नशिबात जे असेल ते दिसेल. असा विचार करून शोभनने उपवास ठेवला आणि त्याला भूक आणि तहानेने खूप त्रास होऊ लागला. जेव्हा सूर्यनारायण मावळला आणि रात्रीच्या जागरणाची वेळ आली, जे वैष्णवांसाठी खूप आनंददायक होते, परंतु शोभनसाठी खूप दुःखी होते. शोभन यांचे सकाळी निधन झाले. मग राजाने सुवासिक लाकडाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र चंद्रभागा हिने वडिलांच्या परवानगीनुसार मृतदेह जाळला नाही आणि शोभनच्या अंत्यसंस्कारानंतर ती वडिलांच्याच घरी राहू लागली. रमा एकादशीच्या प्रभावामुळे शोभनला मंदाचल पर्वतावर एक सुंदर देवपूर मिळाले. धनसंपत्तीने समृद्ध आणि शत्रूंपासून मुक्त अतिशय सुंदर रत्नांनी जडलेल्या सोन्याच्या खांबावर बांधलेला वैदूर्य मणी, गंधर्व आणि अप्सरांनी सुशोभित सिंहासनावर बसलेला, मौल्यवान वस्त्रे, अलंकार आणि शस्त्रांनी सजलेल्या आणि अनेक प्रकारची सुशोभित केलेल्या महालात तो दुसऱ्या इंद्रांसारखा शोभेमान दिसत होता. क्रिस्टल रत्नांचा असा सुंदर महाल मिळाला होता. एकदा मुचुकुंद नगरात राहणारा सोम शर्मा नावाचा ब्राह्मण तीर्थयात्रेत असताना तिथे भटकत होता आणि त्याने शोभनला राजाचा जावई शोभन म्हणून ओळखले आणि त्याच्याजवळ गेला. त्याला ओळखून शोभनही आपल्या जागेवरून उठला आणि त्याच्याकडे आला. त्यांना वाकून नमस्कार करून हुशार प्रश्न विचारला. ब्राह्मण म्हणाला, राजा मुचुकुंद आणि तुमची पत्नी बरी आहेत? नगरात तो सर्वच बाबतीत चांगला आहे, पण आम्हाला आश्चर्य वाटतं. तुमची कथा सांगा की तुम्हाला इतके सुंदर शहर कसे सापडले, जे तुम्ही कधीही पाहिले नाही किंवा ऐकले नाही. तेव्हा शोभन म्हणाले की कार्तिक कृष्णांच्या रमा एकादशीचे व्रत करून मला ही नगरी मिळाली, पण ती अस्थिर आहे. ती स्थिर करण्यासाठी उपाययोजना करा. ब्राह्मण म्हणू लागला, राजा, ते स्थिर का नाही आणि ते स्थिर कसे होऊ शकते ते तुम्ही मला सांगा, तर मी तो उपाय नक्कीच घेईन. माझ्या म्हणण्याचा गैरसमज करू नका. हे व्रत मी कोणत्याही श्रद्धेशिवाय पाळायचे शोभन यांनी सांगितले. त्यामुळे हे सर्व अस्थिर आहे. ही सर्व कथा मुचुकुंदची कन्या चंद्रभागा हिला सांगितली तर ती स्थिर होऊ शकते. चंद्रभागा म्हणू लागली, हे विप्र, तू मला तेथे घेऊन जा. मला माझ्या पतीला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. मी केलेल्या पुण्याने मी ते नगर स्थिर करीन. तुम्ही असे कार्य करा की ते आम्हाला एकत्र जोडतील, कारण विभक्तांना एकत्र करणे हा मोठा पुण्य आहे. हे ऐकून सोम शर्मा म्हणजे ब्राह्मण चंद्रभागेला मंदाराचल पर्वताजवळील वामदेव ऋषींच्या आश्रमात घेऊन गेले.
सर्व काही ऐकल्यानंतर वामदेवजींनी वेदमंत्रांचे पठण करून चंद्रभागेचा अभिषेक केला. मग ऋषींच्या मंत्राच्या प्रभावाने आणि एकादशीच्या व्रतामुळे चंद्रभागेचे शरीर दिव्य झाले आणि तिला दिव्य गती प्राप्त झाली. त्यानंतर ती मोठ्या आनंदाने पतीजवळ गेली. आपल्या प्रिय पत्नीला येताना पाहून शोभनला खूप आनंद झाला आणि त्याला बोलावून डाव्या बाजूला बसवले. चंद्रभागा म्हणू लागली, हे प्राणनाथा, तू माझं पुण्य स्वीकारा. मी माझ्या वडिलांच्या घरी 8 वर्षाचा असल्यापासून एकादशीचे व्रत धार्मिकदृष्ट्या पाळत आहे. या सगुण महिमेमुळे तुझी ही नगरी स्थिर होईल, प्रलय संपेपर्यंत सर्व कर्माने भरून राहील. अशा प्रकारे चंद्रभागा स्वतःला दिव्य अलंकाराने वस्त्राने सजवून तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. हे रमा एकादशीचे महात्म्य आहे. जे लोक हे व्रत पाळतात त्यांची ब्राह्मण हत्यासारखी ही सर्व पापे नष्ट होतात. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही एकादशी सारख्याच आहेत. त्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. दोन्ही समान परिणाम देतात. जे लोक हे महात्म्य वाचतात किंवा ऐकतात ते सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकात पोहोचतात. श्री स्वामी समर्थ. म्हणजे उद्या सर्वांनी रमा एकादशीचे व्रत करावे. ज्यांना जमेल त्यांनी करावे. रमा एकादशीला श्रीकृष्णाचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. घरातील धनधान्य समृद्धी वृद्धी होते. रमा एकादशीला श्रीकृष्णाची वेळोवेळी पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. श्रीकृष्णाची आरती नक्की म्हणावी. श्री स्वामी समर्थ.